कदम रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। मी आज मटणाची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मटणाचं कालवण, मटणाचं सुकं आणि मटणातलं आळणी पाणी आपण कसं काढायचं हे दाखवणार आहे। त्यासाठी आपण ही रेसिपी बघूया। अर्धा किलो मटण, जिरे, खसखस, धणे, बडीशेप, मटण मसाला, मालवणी मसाला, हळद, टोमॅटो 4, मिरची 2, 8 ते 10 काळी मिरी, 4-5 लवंगा आहेत, 2 दालचिनी आहेत, 1 मोठी वेलची आहे, 1 चक्री फूल आहे, 3 तेजपत्ती आहेत, 2 लिंब आहेत, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण, 3 कांदे आहेत, नारळ आहे, दही आहे, सुकी वाटी आणि मीठ। आता हे मटण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे मटण आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। सर्वप्रथम आपण लसूण सोलून घेऊ। ही पूर्ण लसूण घ्यायची आणि हे अद्रक आहे ते आपल्याला साईडचं कापून घ्यायचं आहे। हा अद्रक एवढा सगळा घ्यायचा आहे, हे सगळं कापून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याची पेस्ट करूया। जे मटण आहे ना त्याला मॅरिनेट करायचं आहे, म्हणून हे लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट करायची आहे। आता आपण मॅरिनेट करून घेऊ। आता हे वाटण्यासाठी आपण 2 कांदे कापून घेऊ। वाटण्यासाठी आपल्याला एकदम जाड कांदा कापायचा आहे, एकदम बारीक कापायची काही गरज नाही। अख्खा नारळ आहे, यातली 1 वाटी ठेवून देऊया आपण आणि 1च वाटी घ्यायची आपल्याला फक्त। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। मटणामध्ये खरी कमाल फक्त वाटणाची असते। जर वाटण व्यवस्थित असेल ना तर मटणाची चव काय वेगळीच लागते। आता हे जे आपण सुकं खोबरं 1 वाटी, 2 कांदे भाजून घेतले, त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकूया। त्यात आपण थोडे धणे सगळे टाकूया, 1 दालचिनी टाकूया, 2 ते 4 लवंगा, 1 मोठी वेलची, थोडंसं जिरं, चक्री फूल, 2 तेजपत्ती, हे सगळं टाकायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे। खसखस, बडीशेप चांगलं भाजून घ्यायचं आपण मंद गॅसवर। 1 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, हे पुदिना आपण टाकून घेऊ। आता हे बघा, हा जो वाटण आपण जो केलेला हा थंड झालेला आहे। आता हे चांगलं वाटून घेऊया आपण। फोडणीसाठी आपण कांदा कापून घेऊया। फोडणीसाठी जो आपण कांदा कापलेला आहे त्याचा अर्धा भागच करायचा आहे आणि हा अर्धा भागच आपल्याला टाकायचा आहे फोडणीसाठी, आणि हा अर्धा भाग आपल्याला नंतरच्या ग्रेव्हीसाठी करायचा आहे। फोडणीसाठी आपण तेल घेऊया। त्यामध्ये 2 काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ती, थोडीशी बडीशेप, खूप छान लागते चव, आणि हा कांदा। आता हे आपण जे करतोय ना यातून आपल्याला आळणी पाणी जे भेटणार आहे, म्हणजे आपल्याला अजिबात मसाला वगैरे टाकायचा नाहीये। कांदा थोडा लालसर झाला की आता आपण हळद टाकून घेऊ। अर्धा चमचा एवढं आपण हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ। हे मटण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता हे आपण यात टाकून घेऊ। मंद गॅसवर आपल्याला हे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। वरती पाणी ठेवायचं आहे, 15 ते 20 मिनिटं हे असं शिजून द्यायचं आहे। हे जे आहे ना मध्ये मध्ये बघत राहायचं आपण। पाणी सुटलेलं आहे, 10 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांनी एवढं पाणी सुटलेलं आहे। 1 थेंब सुद्धा पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे पाणी आहे गरम पाणी, आता हे आपण ह्यात टाकून घेऊ। चांगलं शिजू दे ह्याच्यामध्ये। आता गॅस फास्ट केलेला आहे, मगाशी एकदम मंद गॅसवर ते शिजत ठेवलेलं मी। आता हे अजून 10 मिनिटं फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे। आता हे वरती पाणी ठेवायचं आहे
आता हा जो पाणी आहे ना दुसऱ्यांदा मी टाकते परत, कारण की मटण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे हे जे गरम पाणी आहे ते टाकून घेते एक. आणि आता मी ना बघते मटण शिजलंय का, थोडं शिजलंय. बघूया, थोडं अजून 10-15 मिनिटं लागतील याला शिजायला. आता मी पाणी ठेवत नाहीये, आता ते शिजू दे. आता ह्याच्यामध्ये आपण आळणी पाणी ज्यांना लागतं ना त्यांना हे आळणी पाणी थोडंसं काढूया. हे बघा, हे जे आहे ना हे आळणी पाणी असं काढतात. मटणामध्ये जास्त आळणी पाण्याला खूपच महत्त्व आहे. ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो किसून घेऊया. एका बाजूला आपण आता ही कढई बाजूला ठेवलेली आहे. आता आपण जे सुक्का आहे, जे मटण जे सुक्का आहे ते आपण ह्यात करणार आहोत, म्हणून मी कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊ. जो कांदा आहे ह्यात टाकते मी. आता कांदा लाल झाला की टोमॅटो टाकायचं आहे. कांदा चांगला लाल झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. टोमॅटो नेहमी किसूनच घ्यायचं आणि चांगलं तेल सुटलं पाहिजे. कुकरमध्ये जर आपण जे मटण शिजवतो ना त्याची चव वेगळी असते आणि हे थोडा वेळ लागतो, पण असा जो मटण आपण करतो ना वाफेवर त्याची चव थोडी वेगळी असते. बघा तुम्ही या पद्धतीने मटण करून. मगाशी जे आपण आलं लसूणची जी पेस्ट केली होती ना त्यातली जी राहिलेली पेस्ट आहे ती पण वाटणात टाकून घेऊ. चांगलं तेल सुटलेलं आहे टोमॅटो प्युरीला आणि कांद्याला. हे जे आपण मगाशी वाटून घेतलेलं ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि कांदा, त्याचा हा मसाला आपण ह्यात टाकून घेऊ. सगळा चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. याला थोडं तेल कमी पडलेलं आहे, थोडं तेल टाकून घेऊ. या पूर्ण मटणासाठी मला हा एवढा पूर्ण तांब्यात तेल लागलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मगाशी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आता मी ह्यात 1 ते 1.5 चमचा मीठ टाकते आहे. मॅरिनेट करण्यासाठी आपण हळद टाकली होती आणि हळदीच्या रश्श्यामध्ये पण आपण हळद टाकली होती, पण आता मी थोडीशी हळद टाकणार आहे. 1.5 चमचा हळद झालेली आहे याच्यामध्ये पूर्ण मटणामध्ये. 1 पाऊण चमचा हळद टाकणार आहे. पाऊण चमचा हळद झालेली आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी बनवा मटणाची आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतात हे मला नक्की कळवा. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यात आपण मालवणी मसाला टाकूया. हा जो मालवणी मसाला जो आहे ह्याच्यामध्ये 23 प्रकारचे मसाले आहेत, गरम मसाले. ह्याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही ही नक्कीच बघा, कारण की ह्या मसाल्याची चव जी आहे ना ती या मटणाला येणार आहे. हा तुम्ही मसाला घरी बनवा, मिरच्या आणा, घरी बनवा. माझ्या पूर्ण सगळ्या ज्या रेसिपी आहेत ना ह्या मालवणी मसाल्यामध्येच मी बनवते. हे बघा मस्त झालेलं आहे आणि याला मी 3 चमचे मसाला टाकलेला आहे. हे बघा छानपैकी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मस्त हा जो मसाला आहे आता ह्याचा आपण कालवणमध्ये टाकूया, अर्धा मसाला आणि अर्धा सुक्यामध्ये टाकूया. आता हे जे आपण वाटण केलेलं आहे ह्याचे आपण 2 भाग करूया. हे सुक्यासाठी आपण थोडं ठेवूया, हे एवढा भाग, आणि हा जो ही जी ग्रेव्ही आहे ही आपण कालवणासाठी थोडी घेणार आहोत काढून एवढी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे शिजलेलं जे मटण आहे ते टाकणार आहोत. थांबा आपण आता चेक करून बघूया मटण शिजलेलं आहे का. चांगलं मटण शिजलेलं आहे. मटणाची पुढची प्रोसेस करूया. मी तुम्हाला एकदम मनापासून माझी ही रेसिपी दाखवते आहे, तुम्ही ती पूर्णपणे बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही ह्या पद्धतीने मटण करा. ते शिजलेलं जे आहे ना मटण ह्यात आपण टाकून घेऊ आणि थोडा रस्सा आपण ह्यात टाकूया. गॅस बारीक करूया, मंद गॅसवर चांगलं शिजू दे.
झणझणीत असं मटण झालेलं आहे। आता 5 मिनिटांसाठी आपण हे ठेवूया आणि 5 मिनिटांनी आपलं मटण रेडी आहे। बघूया आता आपलं मटण एकदम तयार झालेलं आहे। छान सुक्कं मटण झालेलं आहे, बघू शकता। हे बघा, त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण याला ह्याच्यामध्ये थोडं, हा जो मटण मसाला जो असतो ना, हा आपण वरतून टाकायचा असतो। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद कर। झाकण ठेवून घेऊ, गॅस बंद कर। अशामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊ, कारण की वाटण आपण मगाशी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला पुन्हा काही फोडणी द्यायची गरज नाहीये। रस्सा आता चांगली एक उकळी आली की गॅस बंद करून टाकू। मटणाचं कालवण तयार झालेलं आहे। आता आपण हा एवढाच मटण मसाला टाकणार आहोत। गॅस बंद करूया, आपलं कालवण तयार झालेलं आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।